नमस्कार मंडळी. एकमेकांना दूषण देणारी नेत्यांची भाषणबाजी ऐकण्यापेक्षा धमाल विनोदावर मनमुराद हसणं केव्हाही चांगलं. आणि हास्याचा हा आनंद घेण्यासाठी अर्थातच पाहायला हवी तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य हास्य कल्लोळ. मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की आपल्या हास्य रसिकांना कोणते विनोदवीर सगळ्यात जास्त आवडले, कारण ते ठरणार आहेत या आठवड्याचे हास्य महारथी आणि त्यांना मिळणार आहे संधी स्क्रॅच अँड विनची. तर मंडळी, नळाची तोटी, टिकल्या, सेफ्टी पिन्स, लेडीज पर्स अशी अत्यंत मौल्यवान बक्षिसं संपत चालली आहेत. त्यामुळे त्वरा करा आणि जोरदार परफॉर्म करा. ऑल द बेस्ट. मंडळी, सदा गडबडीत असणारा अंशुमन विचारे आज चक्क उपोषणाला बसलाय. पण नेमके तिथे अरुण कदम येतात, त्यामुळे तिथे काहीतरी गोंधळ होणार हे मात्र नक्की. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्यासाठी विनोदाचा चौरस आहार घेऊन येत आहेत ए स्क्वेअर, अंशुमन दा आणि अरुण दा. चुकीचे असतात. प्राजक्ताला विचारा. प्राजक्ता, तुझं वोटिंग कार्डवर नाव काय आहे? प्राजक्ता मेली. हे एक वेळ खपून जाईल, विश्वास बसेल लोकांचा. अशा कितीतरी चुका असतात. बापरे, कोणाची हाईट चुकलेली असते, कोणाचा पत्ता चुकलेला असतो. यावर आळा घालण्यासाठी मी आमरण उपोषणाचा हा घाट घातलेला आहे, जो माझ्या टोल नाक्याशी आलाय आता. हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो. बस जरा तिकडे सर, सरक तिकडे थोडस. सॉरी काय सर, थोडस तिकडे सर करणार आहे. मला जास्त लागत नाही जागा, मला 1x1 लादी पुरते. हा, कशाला पण पाहिजे तुम्हाला जागा? काही नाही, थोडस माझं इकडे काम आहे, पण त्याला लय टाइम आहे. त्याच्यामुळे आता काही जेवणाचा माझा येल झालेला आहे. बाहेर आहे ना, खूप ऊन लागते रे. इकडे कसं तंबू बिंबू आहे मस्त, आत बसून मस्त जेवावं. अहो, मी इथे जेवणासाठी झोपलेलं नाही का, बसलेलं नाही आहे. उपोषणाला बसलोय मी. अरे मी जेवायला बसलोय वाचाऱ्या. आता तुझा उपवास आहे, त्याला मी तरी काही करू? उपवास नाही हो, उपोषण बोललो मी, उपोषण. अरे हा हा हा, ज्याला लहानपणापासून माझं ना जाम उपोषण झालं. माझ्याकडे कोण लक्षच देत नाही. त्याच्यामुळे माझी हाईट कमी झाली, आवडच फरक, बाकी काही नाही. ह्या डुकराला उपोषण ने कुपोषण मला फरकच कळत नाहीये. उपोषण वेगळं, कुपोषण वेगळं. क्रेडिट मिळत नाही, पोस्टरवर नाव येत नाही म्हणून लेखक करतात ते उपोषण. आणि पोस्टरवर नाव येऊन सुद्धा आयुष्यभर मानधनामुळे लेखकाला जे भोगावं लागतं ते कुपोषण. बरं, हे काय मध्येच तुम्ही उकरून काढले? काय माहिती लेखकाने कुठलं फ्रस्ट्रेशन माझ्या तोंडातून बाहेर काढलंय. अहो, पण मी ते उपोषणाला बसलोय, त्यात तुम्ही बाजूला डबा खाणार, वाईट दिसतं. तुम्ही जा प्लीज, दुसरीकडे जा. मी तुम्हाला अजिबात अडवत ना उपोषण करायला, पण तुम्ही उपोषण करा, काही टेन्शन घेऊ नका. मी आपल्या इकडे थोडस काय झालंय बघा, मी माझा डबा खातो, ऐका ना, आणि गुपचूप जातो. काय फालतूगिरी, ऐका ना, नका ना असं करू. हो बापरे, खूप लोक जेवायला येणार वाटतं. किती लोकांचं जेवण आहे हे? माझे हे एकट्याचं जेवण आहे. हे एवढं मला जाम जेवण लागतं. मी काय बोलतो बाला, थोडस खातोस तू? थोडस आहे बघ. मी काय नको नको नको, मला नको. अरे ऐक ना, थोडस नको नको नको. बरं जा दे, नको तर नको. मला काय, तुला काय बरं मला सांग, हे उपोषणला का बसलाच आहेस तू? हा, उपोषणला का बसलाच आहेस तू? उपोषण ते काय झालं? काय सांग ना. डबा जरा लांब ठेवा ना, तो वास येतो. टेन्शन घेऊ, मला जरा सांग, का उपोषण का बसलायस तू? ते माझ्या कार्डावर नाव चुकीचं छापलं आणि ते बरोबर करून देत नाही तो. बर, काय नाव आहे तुझं? अंशुमन विचारे. आणि काय छापून आईले? घनशुमन पुचारे. याच्यात काय चुकलंय? नाही, काय चुकलंय का याच्यात? काय चुकलंय म्हणजे? म्हणजे सेम टू सेम आहेच ना, तेच आहे ना तुमचं.
अंशुमन विचारे आणि घनशुमन पुचारे सेम टू सेम कसं असेल? थोडीशी वेलांटी मध्ये फरक जायला थोडीशी. अहो अंशुमन आणि घनशुमन वेलांटी कुठे आहे? अख्खा अक्षराने गोलांटी उडी खाल्लेली आहे. काय बोलताय तुम्ही मूर्खासारखं मालचंद? अरे आवरे काय चिरतोस बचाऱ्या? आवरे काय चिरायला झालं? आता माझं नाव अरुण कदम आहे, पण वोटिंग कार्डावर काय येतं? काय? अरुंधती शिदम. मग मी काय रागवतो काय? मी उपोषणला बसतो काय? मग काय करतो? आपलं गप साडी चोली घालतं, टिकली लावतं, वोटिंग करणं येतं. बापरे, हे भयानक आहे सगळं. अरे मग थोडं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आपल्याला. नाही तुझं नाव काही छापून आलंय? घनशुमन पुचारे. हो मग ह्याला साडीचं पण टेन्शन नाही आहे ना. सर एक काम कर, तू खाली धोतर घाल, वर जॅकेट घाल, न एक पगडी घाल, न तिकडे जायचं. अरे शू बापू क्या जवळच्या हम आया या मतदान केंद्राने हम आऊचो हे जे काय बोलला ते तू आहे त्याच्यावर. काय बोलताय तुम्ही? ही कसली घाणेरडी ऍडजस्टमेंट, ही कसली फालतूगिरी चालली आहे? नको नको. एक तर मी म्हणून उपोषणाला बसलोय, त्यात तुम्ही बाजूला डबा घेऊन आलात. नको, तुम्ही जा प्लीज, जा प्लीज. मला उपोषण करू दे, मला न्याय मिळू दे प्लीज. बरं नको 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 तर ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला सांगतो माझी बायको ना जाम जेवायला बनवते मस्त, म्हणजे तिच्या हाताची जाम चव आहे. तुम्हाला सांगतोय बघा काय काय तिने मला आवडीने दिलंय बघा. हे बघ काय ते काय? मलाई कोफ्ता, हे बघ काजू मसाला, आणि हे हैदराबादी व्हेज पुलाव, आणि हे चिकन सुक्का. सुक्का? तोंड सुकले हो माझं सगळं. ऐका ना, तुम्ही जा ना प्लीज, मला त्रास होतोय. मी काय बोलतो बाला, हे बघ यो मलाई कोत्ता, थोडं तुलाही कोत्ता. कोत्त्यात जाऊन पचकन खाता. अरे इथे उपोषणाला बसलोय, तुम्हाला खायला घालायला लाज नाही वाटत? बेशरम. बसाऱ्या मी बोलतो थोडा स्वाद घे ना. बघ पडू नका, त्रास होतोय मला खूप त्रास होतो. झालं काय, माझ्या बायकोनी बनवलं. मी काय बोलतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नको. मी काय बोलतोय, इकडे माझी ओळख काय, त्यांना सांगतो तुझं जे काही प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह करतील रे. नाही हो, मी गेलो होतो. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय नव्हता, पण माझ्यातच मस्ती जाम आहे हो. ते आतापासून लय आधीपासून मला माहिती आहे. तसं नाही हो, वोटिंग कार्डवर अंशुमन विचारे नाव होतं, पण त्यातला अंशू मधला शू दुसरा होता. असं आहे का? मी ऍप्लिकेशन करून सांगितलं शू पहिला काढा, त्याने अक्षरशः शू करून टाकले सगळीकडे. अहो त्याने अंशुमनचा शू पहिला केला, पण अंशुमनच्या जागी नाव टाकले विंशुमन, आणि विचारेचं नाचारे केलं. ते पण एक वेळ चाललं असतं. नाही चाललं नसतं, म्हणून मी परत ऍप्लिकेशन केलं. त्यांनी नाव बदलून काय दिलं, काय घनशुमन पुचारे. माझं डोकं फिरलं. मी गेलो तर ते माझ्यावरच ओरडले, ए आता तुझा गौरव मोरे करू का, असं बोलले. मी घाबरून लगेच उपोषणालाच बसलो. काय बोलतो, हे थोडस खा बघा, काय मजा येईल. हे सगळे ना टेन्शन जाईल. कशाला उपोषण करता, थोडस खा, काय फालतू. मी काय बोलतो, माझ्या बायकोनी जी रेसिपी बनवते ना, नुसतं किचन मध्ये असा भसा 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 वास येत असतो. तुम्हाला सांगतो तिने काजू मसाला कसा बनवते माहितीये काय? असं काजू आहेत ना, असं कॉलेजवर भाजायचं, मग तेलात कांदा टाकायचा, टॅमॅटो टाकायचं ना, त्याच्यामध्ये जो काय आमचा गरम मसाला असतो ना तो टाकायचा ना, मग ही आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट सगळी अशी फ्राय करून घ्यायची ना, वरून असं मस्त लिंबू पिळायचा ना, असं मग कोथिंबीर अशी वरून टाकायची ना, असा कोळशाचा तडका द्यायचा. झालं, एक मिनिट थांब. ऐक मग, तू काय करू नको, नुसता स्वाद घे. हात पाडू नका, त्रास होतोय मला. ऐका ना, मी काय बोलतो, ऐका ना, मी गेले 72 तास उपाशी आहे. हे रेसिपी सांगून मला लाळ गळायला लागले. तुमच्या पाया पडतो, नको ना, जा ना प्लीज. ऐक ना बाला, मी काय बोलतो, थोडस घे ना. नको थोडस. बरं जाऊ दे, एक काम करा, ह्याच्यातली चपाती मला जरा ह्याच्यात चुरून द्या. चपाती चुरून द्या ह्याच्यात. का? अरे मसाला, सगळं मसाला हाताला लागला. कसं लागत ते सगळं मसाला लागले हाताला, तू चुरून दे थोडीशी चपाती. काय सोळे नेऊन बसले, सोळे नेसून बसले ती. ही चपाती चुरल्यानंतर हात टाकणार ना त्याच्यामध्ये. हातात भरा ना, मी तुमचा नोकर आहे. माझं उपोषण चालू आहे ना, मला नाव बदलून हवंय रे.
फालतूगिरी अरे जाम ऐक ना माझं. हे बघ मला एक आता बघ वाचत बघ. नको ना बॉल पाडू रे, मला त्रास होतोय रे. बरं जाऊ दे आता काय तर तू ऐकतच नाही. थोडं खाल्लं असतात. केलं तो माझं उपोषण का मोडलं तुम्ही? अरे वसारे मी त्याच्यासाठी झालो होतो. मी माझं उपोषण मला वाटलं ज्याला तू काय ऐकणार नाही म्हणून अवरे आयटम घेऊन आलो. पण तुझी रश्याचीच लायक आहे वसारे. हा चाललो मी जातो. काय चाललं तुम्ही? माझं मतदान कार्डावर नाव व्यवस्थित नाही म्हणून उपोषणाला बसलो होतो. तुम्ही फालतूगिरी केली, माझं उपोषण मोडलं. अच्छा सण कणकांना खाली मार ना वसाऱ्या. सगळं उपोषण बिपोषण तुझा बाहेर पडेल. आता धावपल करतोस वसाऱ्या. आता मतदानाला तो धावपल करतोस. अरे त्यांची किती धावपल होत असेल. ते पण सरकारी कर्मचारी आहेत. हा तुम्हाला 10 वेळा सांगितलं असतं की बाबा मतदान यादीमध्ये आपलं योग्य नाव आले का ते जरा चेक करा. पण नाही, तेव्हा आपण मजा करत असतो, मस्ती करत असतो. आणि आता मतदान आलं तर तुमची धावपळ चालले वसाऱ्या. फालतूगिरी करायची नाही. न तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती सांगतो भालांनो की अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही, वय नाव हे सगळं योग्य आहे का नाही चेक करा ना भालांनो. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण मतदान करायला पाहिजे. इतरांच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा या बोटाचा योग्य उपयोग करा. खरं तर लालसेपोटी आणि भीतीपोटी अजिबात मतदान करू नका. भारतीय घटनेने तुम्हाला जे अमूल्य अधिकार दिलेला आहे त्याचा वापर कुठल्याही परिस्थितीत करा. कारण मतदान हे श्रेष्ठ दान. जय हिंद. अंशू, मी पूर्ण सादरीकरणात माझं लक्ष होतं. तू डोळ्यात जे भाव आणले होतेस किंवा ड्युरिंग किंवा नंतरचे, ते तू म्हणजे ते होते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. आणि त्याच्यासाठी तुला सलाम. म्हणजे तू खरंच 72 तास उपोषण केलंयस असं वाटत होतं. आणि अरुणदा, तुम्ही ज्या पद्धतीने रेसिपी सांगितली, ज्या पद्धतीने डबा उघडलात, ज्या पद्धतीने तुम्ही रिॲक्शन दिलीत की माझी बायको कशी बनवते रेसिपी, मला खरंच आता येऊन त्या डब्यात काय काय आहे बघावं असं वाटतंय. आणि काही महत्त्वाचा संदेश, काही महत्त्वाच्या गोष्टी या सादरीकरणाद्वारे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगितल्यात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मस्त परफॉर्मन्स. पुष्करदा, सईच्या मताशी मी सहमत आहे. अंशू, मीही पहिल्यापासून बघत होतो तू एक खूप मोठा ॲक्टर आहेस, अभिनेता आहेस, हे सिद्ध केलंस. कारण ना तू खरंच उपाशी आहेस असं वाटायला लागलं होतं. आणि नंतर जेव्हा जेव्हा तो खाण्याच्या वस्तू बाहेर काढत होता तेव्हा मला खरंच तुझ्या डोळ्यामध्ये ती दिसायला लागली होती की ह्याला आता इतकी भूक लागली आहे आणि ह्याला आता कळवळून तो सांगतो हे खरंच जाणवत होतं. सो एका उत्तम अभिनेत्याचं लक्षण आहे. क्या बात आहे. नाव बदलण्यावरून मला आठवलं माझ्या नावाचे तर किती घोळ झाले काय सांगू. एके ठिकाणी माझं नाव पुष्पक छत्री लिहिलं होतं. तर माझ्या नावामध्ये खूप अपभ्रंश होत असतात आणि ते होतात. फक्त मतदार यादीमध्ये माझं नाव योग्य आहे हे मी प्रत्येक वेळी पडताळून पाहतो आणि मी दरवेळी मतदानाचा हक्क बजावतो. कारण ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. नेहमी लोक काय करतात, मतदान आलं की ती राष्ट्रीय सुट्टी असं समजून बाहेरगावी जातात आणि मग आल्यानंतर मग बोलायला लागतात की हे कसं झालं, हे असं व्हायला पाहिजे होतं. खरं तर एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की यू गेट द गव्हर्नमेंट दॅट यू डिझर्व फॉर इट. सो तुमच्या आयुष्यात तुमच्या लायकीचंच सरकार तुम्हाला मिळत असतं आणि ते सरकार तुम्हीच निवडून आणत असता. त्यामुळे तुम्ही मतदान करा. मतदान यादी तुमचं नाव नीट आहे की नाही हे तपासून पहा आणि मतदानाला जा. हा एक उत्तम संदेश दिलेला आहे. वा, क्या बात आहे. डॉक्टर, आपला विक्या गेला रे. कसा गेला यार तो? माझा खूप चांगला मित्र होता तो. मला डॉक्टर येडायस का रे तू?
अरे कवटी फुटली असते ना आता. एवढा जोरात येतात का कधी? तुला काय होणार आहे, तू तर डॉक्टरच यार. डॉक्टरला कवटी नसते. सॉरी यार, मी माझ्या भावना मी थांबवू शकलो नाही यार. सॉरी. हळू यार, एवढं करत जाऊ नको ना. सॉरी. एका वेळेला 2-2 जण गेले तर करशील काय तू? असं नको करूया. सॉरी. बरं तू डॉक्टर तू विक्याला भेटून आलास? हा अरे जस्ट भेटून आलो मी यार. वाईट झालाय. अरे यार खूप माझा चांगला मित्र होता यार तो. अरे होय, आपल्या सगळ्यांचाच मित्र होता रे. अरे कसं गेला यार तो माझा मित्र यार. यार चल चल गप चल. अरे खूप माझा चांगला मित्र होता अरे यार. मला माहिती आहे यार संदेश, यार आयुष्य हे वावटळी सारखं असतं. लागला शहाणपणा शिकवायला. असं करतो नेहमी असंच करतो. विक्या गेला रे. विक्या गेला रे. विक्या गेला. का रे एवढं दिला त्याला का? विक्या गेला. विक्या गेला. विक्या गेला. काय करायचं तू? विक्या गेला. हो विक्या गे. डॉक्टर चौगुले. हो डॉक्टर चौगुले. कसं झालं? म्हणजे आपल्या हातात काही नसतं आता. काय देवाच्या वाईट मनात झालं खूप. देवाची इच्छा आपण काहीच करू शकत. चांगला माणूस होता. गेला माझा विक्या. डॉक्टर जरा इकडे बोला ना. येस. नाही बरोबर आहे. म्हणजे आपल्या खरंच हातात काही नसतं. आपल्याला देवाच्या मनी आलं, त्यांनी बोलून घेतलं. जीप दाखवते. जीप दाखवते. डोळे पकड. काय करताय तुम्ही काय करताय हे? तुम्ही मला कशाला दाखवताय जीवन? तुम्ही डॉक्टर आहात ना? कित्येक दिवस झाले पोट दुखतंय माझं. पटकन तपासून. काय डोकं फिरलंय का तुमचं? अहो प्रसंग काय इकडे? कोण आहात कोण तुम्ही मला सांगा? वराची मामी. वराची मामी? लग्न आहे आज? वराची मामी? रे वरची मामी. वरची मामी. ओ वरची मामी? वरची मामी. ओ विकेच्या वरच्या मजल्यावर राहायचं मी. ओ बाई बापरे. मामी बनायचं हो मला. हा नाही बरोबर आहे. आता काय करणार? मामी बनायचं मला. सारखं आपलं मामी 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 मामी. गेला बाई विक्या मला एकट्याला सोडून गेला. आई ग ऐकत गुडघे दुखतात. तो खाली जरा तपास ना. तुम्हाला कळतंय का प्रसंग काय? तुम्हाला कळतंय का? इथे ना कोणतरी गेलंय आत. कळलं का? त्याला आता न्यायचंय स्मशानात जाळायला. नाही हो अजून खूप वेळ लागणार. असं नका असं नका. तुम्हाला सांगते ती गावची लता काकी आहे ना, ती आल्याशिवाय काय बॉडी उचलणार नाही. तो खूप वेळ घेणार ती बाई. तुम्हाला सांगते एक नंबरची ढलगज आहे. तिच्या संध्याकाळच्या सिरियली संपायच्यात निघायची नाही टवळी. मी असं कसं करेल? सिरियस गुंड आहे मिरची टीव्हीला. नाही असं करणार. गेलंय कोणतरी म्हटल्यावर येणार ती. नाही खोळंबा होणार हो. खूप वेळ लागणार तिला यायला. खूप वेळ. अगं बाई तुम्ही ते हे नाही आणलं तुमचं हँड्स फ्री? हँड्स फ्री? हा ते नाही का असं असं स्टेटोस्कोप म्हणतात. ते नाही आणलं? वाटेल ते खरंच असं बोलू नका तुम्ही. कळलं का? हँड्स फ्री मी आणलेलं नाहीये. अहो बराच वेळ लागणार म्हणून सांगते. हे बघा इथे तपासायचं बघा. अहो नका झोपा. अरे उठा. अरे कसं वाटतंय ते? अरे नका यार झोपू तुम्ही. उठा यार. माझ्या मागे लपवू पण शकत नाही तुम्हाला. असं करू नका. अहो पटकन तपासलं बोलून. असं अरे नका. परत नका करू. नका करू परत. तुम्ही शांत बसा जरा इकडे. तुम्हाला बघा असं नका करू. हे बघा मी डिस्पेन्सरीत तुम्हाला चेक करतो मग तर झालं. काय नको तुमची डिस्पेन्सरी. मरणाची गर्दी असते त्याच्याकडे. म्हणून तर तुम्हाला सांगते मला तपासा ना. अरे नका हे करू. तुम्ही जरा हळू बोला ना. हे प्रसंग काय आहे? काय करताय तुम्ही? कोणी काकी गेला. विके गेला. जरा काळजी घ्या काकी. काळजी घ्या. नका करू तुम्ही. थांबा जरा.
हे बघा इथे कुणाला कळलं ना मी असं चेक करतोय तुम्हाला माझा धंदा लावलाय शिव्या देतील मला लोक इकडे. काही नाही हो, तुम्हाला कोणी बघत नाही. आपल्या दोघांच्या स्किट मध्ये सुद्धा तुम्हाला कोणी बघत नाही. एक मिनिट, काय म्हणा तुम्ही? दुर्लक्ष करा हो तुम्ही, दुर्लक्ष करा. का ना कोणी पटकन बघा, पटकन कोणी बघायच्यात, पटकन नाडी तपासा घ्या. असं नाही तपासू शकतो मी, पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला. घ्या ना आता. हे वाईट दिसतंय, तिकडे कोणतरी गेल. कळतंय का तुम्हाला? कळतंय का इकडे गेलंय कोणतरी? मी असं नाही तपासू शकत. थांबा ना, आपण ऍक्टिंग करूया. काय ग बाई, कसं गेलं मी घ्या डॉक्टर, असं कसं झालं? अरे माझ्या करवा, असं कसं झालं? तपासा ना आता, तपासा ना. होईल सगळं आता, देवाच्या इच्छेत आहे तर आपण त्याला काय करणार आहे. हा हा ठीक आहे, एक मिनिट. लपू हात लप. मला कळतंय ते. हा काकू काळजी घ्या, आता काय विक्या गेला आपल्या हातात नाहीये. थांब 10 सेकंद फक्त आता. हा ठीक आहे, जीभ दाखवा जरा. जीभ दाखवा आता कर. इतकं मी सांगते जीभ बघा, जीभ बघा, तर कडे बघितलं नाही आणि आता लगेच जीभ दाखवा. वाढले माझं केटर. सॉरी म्हणा, रिक्वेस्ट करा, मग दाखवेन जीभ तुम्हाला. हे चल घरी जा, चल शहाणे मोठं. सॉरी ओव्हर ऍक्टिंग करू नका. लोंबेल खाली जीप चौका दाखवा एकदा. ठीक आहे बघा, तुम्हाला काही झालेलं नाही. बस बसा इकडे, शांत बसा. बघू इथे, शांत बसा. तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्हाला फक्त ऍसिडिटी झालेली आहे. अरे देवा, अरे ऍसिडिटी झालेली आहे, फक्त ऍसिडिटी आहे. त्याच्यासाठी नाही रडत आहे मी, काकी आली ना. अरे देवा, ए काकू कसं करून गेलं मी, काय करू बाई, काय करू. आई आई, आता तुमचं बघ परफॉर्मन्स काय बघताय? लाल पिवळ्या गोळ्या, तुमच्या जवळच्या लाल पिवळ्या गोळ्या द्या. हे बघा, तुम्ही गोळ्या घ्यायची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही एक काम करा, जेवणाचा जो पॅटर्न आहे थोडासा तुम्हाला चेंज करावा लागेल. कळलं? आजपासून पुढचे 2 महिने स्ट्रिक्ट बंद, हॉटेलमध्ये जायचं नाही. मी जातच नाही कधी हॉटेलमध्ये जेवण वगैरे काय, मला आवडतच नाही. मी सरळ हॉटेलमध्ये जाते, पार्सल घेते आणि घरी येऊन जेवते. मला आवडतच नाही. भावाने तेच जेवतेस ना हॉटेल मधलं? का मेंदू काय डोकं सोडून निघून गेलाय की काय तुझा? काय माहिती, काय माहिती? नाही मी नाही काही करू शकत. तुम्ही खरंच जा, काही नाही करू शकत. तुम्ही एवढं चिडता कशाला? झालं ना, आम्ही केले ना उपचार तुमच्यावर, सांगितलं ना. गप्प बसा आता. तुमचे पैसे आता आणले मी. चल मोठी शहाणी पैसे, चल गप्प बसा आता. मी गप्प बसेन हो, दुनिया बसेल का गप्प? म्हणजे काय काय म्हणायचं तुम्हाला? दुनिया बोलू नये. नाही सांगा ना. जाऊ दे, कुठे काय नाही सांगा ना, डायलॉग लिहिलेत ना, सांगा ना. मग लिहिला, बोला ना. काय नाही, या महिन्यातला तुमचा 3रा पेशंट जो गेला. माझा 3रा पेशंट गेला म्हणजे? आम्ही ऑब्झर्व करते ना. काय? तुमचे पेशंट जगत नाहीत. एक सेकंड, तुम्ही हे फार मोठा आरोप माझ्यावर लावताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं हा विकी आहे तो काय माझ्या ट्रीटमेंटमुळे गेला? हो. तो सेकंड हनीमूनला स्वतःच्या बायको बरोबर गेला होता काश्मीरला. तिथे एक्साइट झाला आणि गेला. माझी काही चूक नाही त्यात. राहू द्या, उगाच सांगू नका. आदल्या दिवशी रात्री विका तुमच्याकडे आला, तुम्ही चेकअप केलं, त्याला सांगितलं ठणठणी दे, जा मित्रा, खुशाल एन्जॉय कर. झालं. मीच काय हो, अख्खी दुनिया बडबडती आतमध्ये. आत्ता बायका आतमध्ये म्हणत होत्या, बाई डॉक्टर चौगुलेंचा अंदाज चुकला म्हणून. अरे यार, मी फक्त त्याचं बीपी चेक केलं. तेच जमलं नाही हो तुम्हाला, उगाच बोलावं. बघा, तो जो काश्मीरला गेला ना, काश्मीरमध्ये बर्फ असतो, तिकडे ऑक्सिजन वगैरे मिळत नाही. मग धावपळ केली की ताण वाढतात हृदयावरचे, तिकडे त्याला अटक केला. माझी काही चूक नाहीये. कारण तुम्ही फक्त कारण देताय डॉक्टर लोक, आम्हाला सगळं माहितीये. आणि काय एवढं सांगता मला, मी सुद्धा मासे फ्रीजर मध्ये ठेवते, ते काही होत नाही. ते मेलेले असतात का ते मासे घेतले सांगतेत मला? पण 2 तरी माणसं गेली की नाही? मला काही बोलायचं नाही. खोटं, 2 तरी माणसं गेली. जाऊ नको, माझ्या आयुष्यपत सांगतोय. तुला आयुष्यपत. अरे तुझ्यावर उतरलोय आता मी. सॉरी. आयुष्यपत मी काही करून बसेन. गप्प बस, गप्प बस. मी काय बाई तुमची पेशंट, मी गप्पत बसणार. हा गप्प बस. आयला इथे पाणी पण ठेवत नाही लोक प्यायला. अहो गुडघ्यात पाणी हो माझ्या. गुडघ्यातलं पाणी पिऊ नये. नाही तसं नाही, तुम्हाला तहान लागले आणि माझ्या गुडघ्यात पाणी असल्याचा काही संबंध नाहीये. का बोलता कशाला तुम्ही? गुडघा दुखता ना, म्हणून म्हटलं जरा तपास जरा. नका करू ते.
जिभेत गुडघा आहे तुमच्या, दाखवा गुडघा दाखवा. एक मिनिट, हे बघा गुडघा असं तपास आहे बघा. नाही का अरे काही वेळ लागलाय का तुम्हाला? साडी कसली वर करता? म्हणजे माणूस गेलाय हात तिकडे, काही कळतंय का तुम्हाला? काकू असं कर. असं करू नका, तुम्हाला कळतंय का? बघा पटकन गुडघा. अरे नाही बघू शकत. गोळ्या तरी द्या, काय तरी द्या. नाही करू. कल्पना आहे का तुम्हाला? डॉक्टर म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? काय डॉक्टर की सांगताय? मला सुद्धा येते डॉक्टर की. तुम्हाला डॉक्टर की येते? हो. काय येते तुम्हाला? मी ना भूल न देता दात काढू शकते. म्हणजे अॅनेस्थेशिया न देता दात काढायचे? होच. काढून दाखवा. ई. आयुष्यभर सांगतोय, किती फालतू बाई आहेस तू, किती फालतू बाई आहेस, तुला माहितीये का? किती फालतू बाई आहेस तू. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मला माहितीये ना. पुन्हा एकदा बोल. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. त्या दिवशी सेटवर डॉक्टर का बोलवायला लागला? सांग ना, बोल ना. नको नको द्या. ओय मम्मा, ओय मम्मा, बस, ओय मम्मा. बस. हे काय करत होतीस तू? नको ना त्या आठवणी. नको ना. गुडघ्या दुखऱ्याचं बघा काही. नाही करू शकत मी, फायनली बघा ना एकदा नाही करू शकत. बरं इंजेक्शन तरी द्या. मी काय घेऊन फिरतो का मी इंजेक्शन? आणलंय ना गेल्या वेळेस. मी आणलंय म्हणजे? हो तुम्ही गेल्या चिठ्ठीत लिहून दिलं होतं ना, ते मी घेऊनच आले होते. म्हटलं तुमच्याकडे जाऊ तर देऊन टाका. अहो इंजेक्शन काय? अहो मी नाही देऊ शकत. सुई बी घ्या हो, हे सगळं आहे अहो, याच्यात. कापूस पण लागेल. नाही घ्या देऊ शकत. हो, घ्या. कापूस लागेल. नाही आता परत बरं इथे नका देऊ, दंडावर तर द्या. अरे तसं नाही म्हणत आहे मी. कापूस लागेल तो नाहीये माझ्याकडे. तू डिस्पेन्सरी द्या. एक मिनिट थांबा जरा तुम्ही. अहो, एक मिनिट थांबा. अहो, नका तुम्ही अगं त्यांच्या बाई, घरी- विक्या. कोणीतरी अगं, गेले घेऊ दे त्यांच्या ते. घरी, नका त्रास देऊ त्यांना. अरे यार का बाईला काय सांग, कळतच नाही यार. इकडे रस्त्यावर अगं बाई विक्या गेला. आई काकी हे घ्या कापूस आहे. कमाल आहे यार. बसा चला आता. थांबा आता, जर बेरिंग नीट ठेवा ते. बरं आई द्या पटकन. आई आई हा दंड आहे बरं, तुमचा? हा मग काय म्हणलं? नाही ठीक आहे. बरं आहे का? इंजेक्शन दिल्यावर सवयीप्रमाणे कापूस टाकून नका देऊ बरं का. परत द्या मला. का? विक्याच्या नाकावरचं काढून आणलं. विक्याच्या नाकावरचा कापूस आणलाय? अरे मग आता ह्या क्षणाला विक्याच्या नाकावर काय ठेवलंय? कोणाला कळू नये म्हणून डांबराच्या गोळ्या ठेवून आले. हास्य रसिक तुम्ही काय म्हणाल? सई सुसाट परफॉर्मन्स होता. अक्षरशः सुसाट. आणि ते काय होतं, मध्येच रडणं, मध्येच बेअरिंग. अमेझिंग विशाखा, तू किती भारी आहेस हे प्रॉब्ली तुला माहीत नाही आहे. आणि सगळे हेच सांगतो आम्ही नेहमी की तू भारी आहेस, तू भारी आहेस. आणि ते प्रत्येक वेळेला म्हणजे दाखवणं किंवा ते दिसणं ही देवाची देणगी म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. अमेझिंग सम्या. म्हणजे तुम्ही यू गायज अ मॅजिक. तुम्ही जेव्हा स्टेजवरती पाय ठेवता तेव्हा तुमच्या हातून कायमच जादू घडते आणि जादूच घडते. खूप धमाल आली. सुसाट परफॉर्मन्स. पुष्करदा या एवढ्या छान परफॉर्मन्स नंतर खरं तर काहीही बोलायचं नसतं. दोघंही वेडे आहात. हा वेडेपणा जपा. हा वेडेपणा आहे ना, तोच फक्त महाराष्ट्राला नाही अख्ख्या जगाला वेड लावतोय. ह्या वेडेपणाला खरंच सलाम आहे. मंडळी, आपल्या लाडक्या गौरवने नुकतेच आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे क्लासेस सुरू. हे काय केलं? काय नाही, ते चुकून पडलं. चुकून पडायला ते काय आपलं स्किट आहे? नाही म्हणजे काय काय नाही ते. माझा हात लागला आणि असं पडलं सर ते. एक मिनिट, कोण आहेस तू आणि ते काय करतेस? गौरव मोरे. येस, मीच तो चॉकलेट बॉय, तरुणांच्या हृदयाची धडकन. थँक्यू सर. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तरुणांच्या काळातली धडकन आहात सर तुम्ही. भारीच म्हणजे एक भारी वाटलं भेटून सर तुम्हाला. तर ही रसिकाने चिठ्ठी दिली आहे, ती आजारी आहे तर तिने मला पाठवले सर. ओ माय गॉड यार, ओ माय गॉड. काय झालं सर? कधीतरी माझं स्किट नाजूक होऊ द्या ना यार. नेहमी नेहमी या दणकट माणसाबरोबर मी स्किट करायचं. सर ओके ओके ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. तर आता इथे जमलेलं आहे आपल्या. बरं तुम्हाला सांगा, तुम्हाला रसिकाने सगळं सांगितलंय ना? सर
हो रसिकाने सगळं सांगितलंय. म्हणजे मी अशी घाबरायचं कसं, कशी ऍक्टिंग करायची सगळं शिकवलंय मला रसिकाने. तू रसिकाकडून ऍक्टिंग शिकून आलीस? हो सर. अरे बाप, म्हणतात काय प्रेक्षक आता? हो ऍक्टिंग म्हणजे तुम्ही काय सांगणार मग मी काय करायचं हे सगळं शिकवलंय हे रसिकाने. सगळं शिकवलं ना? ओके ओके, तर आता आपण सुरू करूया. तुम्ही जरा ती उभे राहा. हा. तुम्हाला सांगतो स्वतःचं संरक्षण कसं करायचं. आता तो व्यक्ती तुमच्याकडे बघतोय. ओके. ओके, तुमच्याकडे इशारा देतोय, इशारा करतोय, तुमच्या मागणं तो असं चालत आला आला आला, लगेच असा हात पकडायचा आणि तो मुरगाळायचा. कळलं? पायात पाय अडकवायचा. कळलं ना? आणि त्याला असं म्हणजे आमच्यात पडतात, आमच्यात पडतात, तुम्ही नाही पडत. तुम्हीच पडलात सर. हा, असं तुम्ही पडायचं, जरा जोर लावा ना. त्यापेक्षा मी करून दाखवू का सर? काय तुम्हाला येते पाडायला? हो सर, मला रसिकाने शिकवलंय पाडायला सर. काय स्किट पाडायला? मग स्किट नाही सर, असं रस्त्यावर पडायला शिकवलंय सर तुम्हाला? हा. ठीक आहे, चला मी करून दाखवू तुमची सर. एवढी इच्छा आहे तर आपण करूया ना. हा ठीक सर, आहे? तुम्ही शिटी वाजवा. हा, सर. शिट्टी वाजतो. हा. क्या रे, कैसी है? हास्य जत्रेमध्ये डायरेक्ट फेकलं बाहेर. इथं आहे सर. अरे हाय का? मला वाटलं सरांनी फेकलं काय. सर, हा? कसं वाटलं? कसं वाटलं? असं नाही करायचं रे, असं नाही करायचं. हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचं लॉजिक नका वापरू. ह्याचा रावडी रावतोड आहे ना, आपल्या घरी वापरा. कळलं ना? सॉरी सर, ते मला रागावर कंट्रोल नाही झालं ना म्हणून फेकलं गेलं. फेकलं काय फेकलं? केळीची साल आहे मी खाल्लं आणि फेकलं? नाही सर, ते केस काय ओढतं डायरेक्ट माझे? नाही सर, ते हातात जे पटकन येईल ते धरायचं आणि मारायचं माझं लॉजिक आहे. अरे पण प्रत्येक गुंडाला माझे ते केस असतील असं आहे का? समजा उद्या समीर चौगुले नावाचा गुंडा आला तर काय करणार? हसू नका. चौगुले हा. अहो, घरी बायकोला धक्का लागला तर 4-4 वेळा सॉरी बोलतो. सॉक्स घालताना सॉक्सला पाय लागला तर सॉक्सच्या पाया पडतो. हे बघा, असं करू नका. तुम्ही तुमचं लॉजिक वापरू नका. कळलं ना? नाही, नाही. हा, चला आता आपण काही वेगळे शिकणार आहोत. हा. आपल्या बॉडीमध्ये असे काही विशिष्ट पार्ट असतात हा. जिथे फटका लागला की माणूस बेशुद्ध पडतो. ओके. ओके, हे मी जुडो कराटेमध्ये शिकलोय. हा. थोडं पुढे ये. हा. समोर उभी राहा. ओके, आता इथे हा. मानेच्या आणि पाठीच्या मध्ये मान आहे ना? आहे ओके. बघा. नाही मान आहे नाही, सर. माझ्यावरती मानहानीचा दावा नको म्हणून विचारलं. अरे क्या बात आहे सर. ओके, जमलंय सर तुम्हाला मानहानीचं. ओके. सर, बेशुद्ध पडायचं. सर गुदगुल्या होतात मला. सॉरी सर, गुदगुल्या होतात मला. सॉरी. अरे बेशुद्ध पडायचं आहे. नाही पण मला इथे हातला गुदगुल्या होतात. हो काय? ठीक आहे, तुम्हाला कळलं ना? आता हा सर, पोर्शन. सर, पण इथे दाबल्यावर काय होतं? अरे असे वेगवेगळे भाग आहेत आपल्या बॉडीमध्ये. आता डोकं झालं, कान झालं, इथं झालं. आता बोटांचं काय नाही होऊ शकत सर, यार. बोटं दाखवा, अरे काय सर. अरे, बोटांचं काय? तू येड्या का झाडे? तुम्हीच बोलत नाही इथे दाबल्यावर काहीच नाही होत. अरे इकडचा मी मेन आहे. मी सांगेल तेवढंच ऐक ना. हो. 500 रुपये पडल्यावरती आलीस ना, हो, हो, मग सर. तसं ऐक ना, मी सांगतोय तसं. ओके, हा? सर. आता हे झालं, 2 पोर्शन शिकलत ना, तुझ्यासाठी संपले ते. नाही, आता वेगळं. महत्वाचं पोर्शन आहे. हा. मंगळसूत्र आणि पर्स चोरांपासून कसं सावध राहायचं. येस सर. हा. ओके, मंगळसूत्र घाला प्लीज. ओके ओके ओके. हा, आता मी बाईक वर येणार. हा. आणि तुमचं मंगळसूत्र मी चोरणार. ओके सर. त्याला तुम्ही विरोध करायचा. हा, ओके सर. हा. हा. ओके रेडी. वा वा. नाही, मला वाटलं कॉम्पिटिशन लागली सर. कॉम्पिटिशन लागले. माझी बाईक आहे ती. नाही सॉरी. ओके सर, रेडी रेडी. रेडी रेडी. हा. तू इथे उभी राहणार आणि मी येणार बाईकवर आणि मंगळसूत्र चोरणार. ओके. सर, समजा माणूस आपल्या जवळ आला आणि आपल्याकडे मिरचीची पूड असेल तर अशी डोळ्यात टाकायची. अरे बाप रे बाप. अरे अरे गेलो गेला. सॉरी सर. सर 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 आता काय करू मी सर? सर सर काय करू मी? तू घरी जा. तू घरी जा. सर काय करू सांगा ना सर. अगं तू येडे का येडी झाडे हे कानवर टाकलं माझ्या. सर मला वाटली ती खोटी मिरचीची पूड आहे सर. अरे ती खोटी मिरची होती, खरी मिरचीची पावडर होती. डेमो द्यायचा होता, डेमो. मला वाटलं खोटी मिरचीची पूड आहे सर ती. कोणीतरी पाणी द्या रे. पाणी. ओके 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 सर. ओके पाणी द्या रे.
सर सर मी इथे सर 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 तू निघ. अहो सर मी इथे सर. अरे मग निघ. सर सर मी इथे. ओ माय गॉड, जसप्रीत बुमराह टेक द न्यू बॉल. शो बॉल. वाय द बुमराह. निघ. सर इकडे मी. सर इकडे बघा ना सर. मस्त झाला परफॉर्मन्स आणि नेहमीप्रमाणे गौऱ्या तुझं नीकचं व्हेरिएशन मला फार आवडलं. वा मजा आली. हास्य रसिक तुम्ही काय म्हणाल? सई गौऱ्या मला ते बाईक चालू होते ते प्लीज एकदा प्लीज रिक्वेस्ट प्लीज. हे बाईकचा आयटम तर खूपच आवडला मला. मजा आली खूप. वने मस्त फारच आवडली ही रिप्लेसमेंट म्हणून आलेली मुलगी फारच आवडली. सुपर परफॉर्मन्स.